तुम्ही माझे आभार मानले पाहिजे पाकिट न घेतल्याबद्दल. द्यायचं झालं तर गपचूप दिलं पाहिजे. पण आजची सगळीच्या सगळी कीर्तन सेवा मी माझ्यावर यांनी अखंड लहान भावासारखं प्रेम केलं ते माझे मुकुंद थोरात साहेब, ज्याला मी माझा मोठा भाऊ मानतो. त्यांच्या आयुष्यात त्यांची उत्तरोत्तर अधिकाधिक त्यांची दीर्घायुष्य, त्यांना विरोधी दीर्घायुष्य मिळावं म्हणून ही पूर्ण सेवा मी त्यांना अर्पण करतो. माझ्या आई वडिलांच्या चरणी ही सेवा आहेच आहे. माझी बायको आजारपणानं हॉस्पिटलमध्ये आहे, ती देखील लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून तिच्यासाठी देखील ही पुण्याई खर्च व्हावी एवढंच मी दत्तासमोर साकडं घालतो. कारण नंतर ही व्हिडिओ सीडी ऐकल्याच्या नंतर तिचं नाव घेतलं नाही आणि चिडली तर माझं काही खरं नाही. तुम्हाला डॅशिंग वाटत असलं तर घरी काय अवस्था मला माहिती. वाळून साहेबांना चांगलं माहिती, त्यांनी 7 दिवस भोगले माझ्यासोबत. पण लोकांची आजारपणं बरं करण्यात जो आनंद आहे तो देवपूजेत सुद्धा नाही. मी सकाळी माझ्या घरी कधी येऊन बघा, मी 3-3 तास पूजा करतो, हवन करतो. समजायचं आपल्याशी बोलते, करून बघा काय समजायचं आपल्याशी बोलते. हवन करताना मी इतकं सुंदर हवन करतो की जे चांगले चांगले ब्राह्मण आहेत ते सुद्धा तोंडात बोटं घालते आणि तुमची छाती अभिमानानं भरून येईल. वा आमदार असावा. खरं तर खोटं, खोटं असलं तरी हाता मारा. खूप खूप धन्यवाद. विठ्ठल हॅलो मध्ये महाराजांना मंदिरात जाऊ द्या आणि गेल्यानंतर दर्शन घ्या. सगळ्यांना नवरात्रीची विनंती. हे बा सगळ्यांनी जरा साहेबांना जाऊन बसू द्या आणि त्यात त्यांची मंडळी बसू द्या. आपण सहकार्य करावं ही मंडळाची नम्रतेची विनंती आहे. कृपया आपण सगळ्यात चांगल्या पद्धतीने साथ दिल्याबद्दल मंडळ आभारी आहोत. लाईव्ह नव्हतं केलं केबलवर लाईव्ह नव्हतं केलं. खुर्च्या ना खुर्ची सुधाला सांगितलं डेन और आहे ना. मग त्याला काय करायला चला जागा करा. सीडी साहेबांचा फोटो साईडला कोणी येऊन उचलून ठेवले. अरे ना महाराज केली ती पावर.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज कैसे बहन और इसी बहन क्या फटाफट माझ्या बाळाला ट्रस्ट केलेला आहे मंदिर आपलं. आता